Hello students, today we are going to learn about activity number 28, subject English, standard 7th, bridge course. Here you can see learning outcomes are competency statements. Number 1, to develop an awareness of the need of correct spelling. It means you have to write in correct spelling. लिहिताना स्पेलिंग बरोबर लिहावी. राइट्स नीटली अँड लिजिबली. लिहिताना अक्षर सुंदर असले पाहिजे, टापटीपणा असला पाहिजे. टू एनेबल द स्टुडंट्स टू राईट लेटर्स इन द अल्फाबेट करेक्टली. यू हॅव टू राईट फर्स्ट लेटर ऑफ द sentence in alphabet and you have to remember this thing to help them to use proper punctuation marks in writing English. जेव्हा तुम्ही एखादं वाक्य लिहिता ते कोणत्या प्रकारातलं आहे, त्यामध्ये कोणकोणते पंक्च्युएशन मार्क्स आहेत, कोणकोणते विरामचिन्ह आहेत, तर त्यांचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने वापर करता आला पाहिजे. You have to use proper words at the proper place in a sentence. वाक्यामध्ये कर्ता, क्रियापद, कर्म, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट हे कोठे वापरलेले आहेत, त्यांची जागा कोठे आहे, तर ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तो क्रम लक्षात पाहिजे. यू हॅव टू रेकग्नाइज ऑफ कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स करेक्टली. कॅपिटल लेटर कशाला म्हणायचं, स्मॉल लेटर कोणते आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी ओळखले पाहिजे. देर आर सम इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पेरेंट्स और फॅसिलिटर्स. लेट द लर्नर्स टू रीड द लेसन. पेज नंबर 80 in your last year's textbook, unit 4.1, the nightingale and the nobleman. कोकिळ आणि सद्गृस्त नावाची एक कथा आहे. ती कथा तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये इयत्ता 6वीच्या माय इंग्लिश बुकमध्ये पाहायला मिळेल. ती तुम्ही वाचायची. प्रोव्हाइड मोर अँड मोर स्पेलिंग फॉर प्रॅक्टिस फ्रॉम डे टू डे लाईफ. यू हॅव टू प्रॅक्टिस ऑफ स्पेलिंग मोर अँड मोर in day-to-day life. You have to develop an awareness of the need of correct spelling. Correct spelling वापरता आली पाहिजे, ती वापरायची आहे. Pupils means students should be motivated to learn writing. Writing skill is more important. लिखाणामध्ये तुमचं अक्षर खूप महत्त्वाचं आहे. अक्षर हे सुंदर असलं पाहिजे. To help them organizing thoughts and ideas in a logical sequence. लॉजिकल सिक्वेन्समध्ये तुमचे आयडियाज किंवा थॉट्स विचार असले पाहिजे, ते मांडता आले पाहिजे. प्रोव्हाइड मोर गायडन्स फॉर अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्स कोणकोणते आहेत, तर ते सर्व आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचा वापर केव्हा कुठे करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. त्या संबंधीची माहिती तुम्हाला मागे तासामध्ये आपण दिलेली आहे. पे मोर अटेन्शन ऑन रिकलेक्टिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स अँड पुटिंग देम इन अ सिक्वेन्स. पे मोर अटेन्शन मीन्स अधिक लक्ष केंद्रित करणे. कशावरती, टू रिकलेक्टिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स, योग्य असे शब्द आणि त्याचा जो क्रम आहे त्यांची मांडणी क्रमानुसार झाली पाहिजे. देर आर सम इन्स्ट्रक्शन फॉर यू. नंबर 1, यूज प्रॉपर पंक्च्युएशन्स. योग्य पंक्च्युएशन मार्क्सचा वापर करायचा. रीड केअरफुली. वाचताना त्या ठिकाणी स्पेलिंग, उच्चार महत्त्वाचा आहे. आफ्टर रायटिंग रिचेक सेंटेन्सेस. जेव्हा तुम्ही लिहिलेलं वाक्य पुन्हा एकदा रिचेक करायचं, पुन्हा तपासायचं बरोबर आहे किंवा चुकीचं आहे ते. नेक्स्ट, व्हाईल रायटिंग कम्प्लीट द सेंटेन्सेस, डोंट फॉरगेट टू अंडरलाईन द पार्ट. जेव्हा तुम्ही लिहितात, पूर्ण वाक्य लिहिणार, त्या ठिकाणी योग्य असं काय आहे तर
त्याखाली अंडरलाईन करायची. मेक द सेम टेबल्स, चार्ट्स, ट्री डायग्राम विच प्रोव्हाइड इन क्वेश्चन्स. प्रश्नामध्ये टेबल्स असेल, चार्ट्स असेल किंवा ट्री डायग्राम असेल तर तो स्वतः बनवायचा, तयार करायचा. राईट नीटली अँड लिजिबली, योग्य पद्धतीने व्यवस्थितपणे लिहायचं. लर्निंग ॲक्टिव्हिटी फॉर यू ॲक्टिव्हिटी नंबर 1. नाव यू कॅन सी देर इज क्वेश्चन. कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट letters from the lesson. You have to read the story on page number 80, unit 4.1, The Nightingale and the Nobleman. ही स्टोरी तुम्हाला वाचायची. त्या ठिकाणी हे काही शब्द दिले आहेत तर ते शब्द शोधायचे and you have to complete the words by using correct letters from the story or the lesson. Number 1, see dash NCE. Number 2, now you can read this. Number 3, number 4, number 5. Now write down these words. O, once. HA, happy. BIRD, bird. LI, listen. MI, milk. Now write this in your notebook. Activity number 2. Make a list of 5 words beginning with H from the lesson. या ठिकाणी तुम्हाला त्या लेसनमध्ये स्टोरीमध्ये एच ने सुरू होणारे शब्द आहेत तर ते तुम्हाला लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल एच, हॅपी. देन हायर, हॅपीनेस, हीज. Find out more words and write it in your notebook. Activity number 3. Copy the following sentences in your good handwriting. सुंदर हस्ताक्षरामध्ये हे खाली दिलेले जे काही वाक्य आहेत ते वाक्य तुमच्या वहीमध्ये जसेच्या तसे लिहायचे आहेत. नाव जस्ट लिसन. धिस कॉमा इनोटेड कॉमा. धिस इज just a silly piece of advice, inverted comma, complete, exclamation mark, he exclaimed. Now second, inverted comma, don't be so upset my lord, inverted comma, complete, said the nightingale. But next, now you won't get any of them, exclamation mark. हे तीनही वाक्य जसे तसे तुमच्या वहीमध्ये लिहायचे. ॲक्टिव्हिटी नंबर 4. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ही ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. नंबर 1, द नायटिंगेल. पुस्तक वाचायचं, ती स्टोरी वाचायची आणि त्या ठिकाणी हे वाक्य तुम्हाला आढळतील ते वाक्य कंप्लीट करायचे आहेत. द नायटिंगेल डॅश डॅश. राईट डाऊन. द नायटिंगेल बिगॅन टू प्लीड. नंबर 2, I will tell you dash dash. I will tell you the secret of happiness. Number 3, the nobleman was dash dash. The nobleman was rich but not happy. सांगितलेले वाक्य वहीमध्ये लिहून घ्या. नंबर नेक्स्ट, now the nobleman was really very dash dash. Now the nobleman was really very angry and very unhappy. And last, I am already dash dash. I am already far away from you. Now our next activity number 5. Arrange the following words in alphabetical order. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे हे वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. नाव हे शब्द तुम्हाला मांडायचे आहेत. सी केज, सिक्रेट, बर्ड, हॅपी, ट्रस्ट. देन फर्स्ट, व्हाय, गुड, रिच, ॲडवाइस. देन सर्च, अँड, व्हेरी, गेट, विल. नाव वी सी जस्ट वन एक्झाम्पल. केज, सिक्रेट, बर्ड, हॅपी, ट्रस्ट. या ठिकाणी नंबर 1, bird. Write down bird. Then
cage comma cage, then happy, then secret, then trust. This is the correct alphabetical order of these words. Now you can make these two alphabetical orders and write them into your notebook. Next, activity number 6, classify the words in their respective column. One many, या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. Now you can read them and write in proper column. One many. Now see, bird, mistake, beat, word, nobleman. These are the one. Birds, beats, noblemen, mistakes, words are the many. Then piece, diamond, man are the one. And pieces, men, diamonds are many. Write them into your notebook. Now see, there is short activity or demo for you. Activity number 1, once, 2, happy, 3. You can read and write in your notebook. Then practice. Write this question in your notebook. Activity number 1, write the given words meaning in Marathi. Word is secret. साठी मराठी शब्द लिहायचा. Activity number 2, read the words twice. दोनदा शब्द वाचायचा. कोणता? हॅपीनेस. Activity number 3, copy the same sentences in your notebook. Now read the sentence. Wait till I catch you again. Copy this sentence in your notebook. And next, read the sentence from the lesson. Now see and write. I am already far away from you. And number last, find your own words and classify. तुमचे शब्द त्या ठिकाणी तुम्ही शोधायचे आणि त्याचं वन मिनीमध्ये वर्गीकरण करायचं, क्लासिफाय करायचं. देन नाव यू कॅन सी एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरल ॲक्टिव्हिटी फॉर यू. नाव सी नंबर 1, थिंक, complete the blank words. Number 2, little, English, study. Make a list of 5 words beginning with C. C ने सुरू होणारे शब्द लिहायचे. कॅच, केज, क्राय, कॉट, कॅन, या पद्धतीने. Activity number 3, copy the following sentences in your good handwriting. सुंदर अक्षरामध्ये वहीमध्ये लिहून काढायचे हे 3 वाक्य. Activity number 4, complete the following sentences. Now see, I live in Mumbai. She is very happy. Who are you? Question mark. And India is my country. There. Activity number 5, arrange the following words in alphabetical order. या शब्दांची अल्फाबेटिकल ऑर्डर करायची सांगितल्याप्रमाणे. अँड लास्ट, कॅट, किटन, माईस, माऊस, ॲनिमल्स, ॲनिमल, पिग, पिग्स. वन मिनीमध्ये त्याचं क्लासिफिकेशन करायचं and evaluation based on written response. Now you can also use Diksha for more information about this activity. And here you can just only see, take my away or today I learned. Now you can read this. Number 1, student is able to complete the sentence story. Now you can read and complete this activity. Okay, thank you.